यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या तहसीलदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। देवचंद रामटेके असे या तहसीलदाराचे नाव आहे। घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप रामटेकेवर आहे। अत्यंत धक्कादायक बातमी येते। यवतमाळ जिल्ह्यातल्या तहसीलदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। रामटेके यवतमाळमधल्या महागावचे तहसीलदार आहेत। घरी काम करणाऱ्या एका मुलीवर त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्या संदर्भातला गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल झालेला आहे। यवतमाळमधल्या रामटेकेचे तहसीलदार देवचंद महागावचे तहसीलदार रामटेके यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडून। श्रीकांत, अत्यंत धक्कादायक आहे। तहसीलदार रामटेके यांच्यावर हा आरोप आहे आणि गुन्हाही दाखल झालेला आहे। काय अधिक माहिती आहे? यवतमाळ जिल्हा अतिशय मागासबहुल आहे आणि या मागासबहुल जिल्ह्यातील महागाव या तालुक्याचे तहसीलदार देवचंद रामटेके यांच्या विरुद्ध महागाव पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि बलात्काराचा गुन्हा थेट तहसीलदारावर दाखल झाल्यामुळे एकच खळबळ देखील उडाली आहे। देवचंद रामटेके हे ज्या शासकीय निवासस्थानी राहत होते त्या शासकीय निवासस्थानी काम करणाऱ्या मोलकरणीवर त्यांनी बलात्कार केलेला आहे आणि ही मुलगी अल्पवयीन असल्याची देखील माहिती पुढे आलेली आहे। पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे आणि यामध्ये पुढील तपास देखील त्यांनी सुरू केलेला आहे। परंतु या तहसीलदारावर हा बलात्काराचा गुन्हा दाखल्याने खळबळ माजली। नक्कीच तहसीलदारावर गुन्हा दाखल झाल्यानं काहीच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। पण धन्यवाद श्रीकांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।